स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात आज न्यायालयामध्ये नेमकं ठरणार आहे काय होणार. निवडणुका पुढे ढकलणार की निवडणुका रेग्युलर होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जरी अद्याप निर्णय स्पष्ट नसला तरी इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केलेला आहे. हा जो पिंपळवंडी आळे जो जिल्हा परिषद गट आहे हा जिल्हा परिषद खुल्या वर्गासाठी आहे. आता या वर्गामधून गटामधून कोणी पण उभं तसं राहू शकतं. म्हणजे ओपन गटातलाच माणूस उभा राहील असं नाही, तर कुठल्याही कास्टमधला उमेदवार उभा राहू शकतो. परंतु या मतदारसंघामध्ये एक 2-4 नावं मोजकी चर्चेली जात आहे. त्याच्यामध्ये बंटीदादा कोकणे आहेत, विजू कुराडे आहेत, त्याचबरोबर रवी डावखर आहे, मंगेशअण्णा काकडे यांचं पण नाव पुढे आहे, मयूर पवार आहे. अशी ही 4 नावं जी आहेत, 4-5 नावं. तर याच्यामध्ये प्रामुख्याने बंटीदादा कोकणे हे सुद्धा अग्रेसर आहेत. उमेदवारी मला मिळावी, अर्थात पक्ष नेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. तथापि एवढं वर्ष मी सेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय, निष्ठावंत शिवसैनिक आहे, मला संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांचं व्हिजन काय असणार आहे, आपल्यालाच उमेदवारी का मिळावी, कुठले प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत आपण जाणून घेऊया. अर्थात ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आळे फाट्याला जो मेळावा झाला त्या मेळाव्यात त्यांनी केलेलं भाषण अप्रतिम झालं, लोकांना आवडलं. काहींना ते कानपिचक्या देखील होत्या. आता ज्यांना कळलं असेल त्यांना कळलं असेल, ज्यांच्या डोक्यावरनं गेलं असेल असो. भाऊ, आता निवडणूक पुढ्यात आहे, तुमची पण जोरदार तयारी चालू आहे. तुमच्या गावामधून विजय कुराडे यांचं पण नाव घेतलं जातं. अर्थात त्यांचा पक्ष वेगळा, तुमचा पक्ष वेगळा. तुमच्या पक्षाकडून 2 नावं आहेत, रवी डावखर आणि बंटीदादा कोकणे. काय तुम्हाला काय वाटतं? रामकृष्ण हरी, जय शिवराय. खरं तर असणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहतो की आपण गेली 1-1.5 महिना झाले आपलं हे रणधुमाळी चालू आहे. परंतु उमेदवारी कोणालाही आपल्या आळे पिंपळवंडी गटात ह्या पक्षाची हा उमेदवार असं अजून एकाही उमेदवाराच्या बाबतीत निश्चित झालेलं नाही. तुमचा जो प्रश्न आहे की आळ्यातून रविदादा डावखर आणि बंटी कोकणे ही 2 नावं एकाच पक्षाकडून मागणी करत असताना खरं तर आम्ही एक गाव बैठक आहे, ह्या हिशोबाने आम्ही एकत्र येऊन त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर. गावचा जर विषय घेतला तर गावातून 3 उमेदवार इच्छुक आहेत. पक्ष म्हटलं तर आळेमधून तुमच्या पक्षाचे 2 जण आहेत. तुम्ही गावचं म्हटलं 3घांचा विचार तुम्हाला करावा लागेल. हा, मग आता तसं गावाला बैठक असल्या कारणाने आम्ही 3घही बसू. अजून 4था इच्छुक, कारण इच्छुकांची संख्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे कधी आजही एखादा इच्छुक तयार होईल त्यालाही घेऊन बसू. कारण गाव आणि गावची बैठक ही फार महत्त्वाची असते. गावगाड्यात इलेक्शन येतील जातील, परंतु ही बैठक आमची आळ्याला आहे याची आम्हाला खात्री आहे. त्या हिशोबाने आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत, मग त्यामध्ये माऊली शेठ कुराडे असतील, भाऊदादा कुराडे, प्रसन्नांना डोके, नेताजीदादा डोके, हे जे मंडळी वरिष्ठ पातळीवर जे आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे की हे मंडळी आम्हाला असं मोकळं सोडून देणार नाही. मग विजू सराच्या पद्धतीने पाळणार, रविदादा डावकर त्यांच्या पद्धतीने पाळणार, बंटी त्याच्या पद्धतीने असं करून देणार नाही याची खात्री आम्हाला गावगाड्यात कल्पना आहे. तर तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे असं तुम्ही सांगता. आता निष्ठेची फार चेष्टा झाली. तुम्ही निष्ठावंत आहे म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आता निष्ठावंत जर म्हटलं तर याच्या अगोदरही आपलं एक पक्षनिष्ठा महत्वाची का व्यक्तिनिष्ठा महत्वाची का समाजाची निष्ठा, समाजाबरोबर काम करत असताना समाजाच्या जनसामान्यांशी निष्ठा महत्वाची. ही गोष्ट पुढे येत असताना एक आपण जे काय आपल्या म्हणजे वाटचाल करत असताना, राजकीय असो, सामाजिक, धार्मिक, हे वाटचाल करत असताना पुढच्याचे जे विचार आपल्याला पटतात, मग त्या विचारधारेबरोबर आपण काम करत असताना आपल्याला त्याचे विचार, आपले विचार, हा मतप्रवाह ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस पक्षाचे, माणसाचे विचार एकत्र होऊन आपण त्या निष्ठेचा विचार करत असतो. आता तुमच्या पक्षामधून तुम्ही, रवी डावखर, दोघांची नावं तर चर्चेमध्ये आहे, पण आळ्यामध्ये रवी डावखरांचं नाव जरा अग्रक्रमाने घेतलं जातं. आम्ही असं बाईट घेताना तू पुढे ये, तू मागं जा असं काही करत नाही. हे कशामुळं किंवा तुम्हाला काही शंका येते का? बरोबर आहे, साहजिक. ते निवडणूक प्रक्रिया म्हणजे आरक्षण पडल्यानंतर
रविदादाचं जे याच्या माध्यमातून प्रेझेंटेशन होतं सोशल मीडिया किंवा फ्लेक्स याच्या माध्यमातून त्यांनी अग्रेसर तिथं प्राधान्याने त्याला लक्ष देऊन त्यांनी अधिकाधिक फ्लेक्स किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जास्त प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव साहजिकच पुढे राहणे क्रमप्राप्त आहे. तुमचं सामाजिक कार्य म्हणजे तुम्ही आळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पण होता, इतर काय ऍक्टिव्हिटीज? आता खरं तर रेडेश्वर समाधी मंदिर या ठिकाणी मला सर्व मंडळींच्या सहकार्यानं गावाच्या सहकार्यानं सर्व समाजाच्या सहकार्यानं मला तिथं अध्यक्षपदाची धुरा मिळाल्यानंतर मी ते 5 वर्ष जे विश्वस्त असताना जे काम केलं त्यामुळं मला एक पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. ते धार्मिक काम आणि सामाजिक काम करत असताना ही आवड पहिल्यापासून असल्या कारणानं आता असणारी ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपला जो गट आहे, मी त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे आळेफाट्याचं विस्तारीकरण, मग तुम्ही जर व्हिजनच्या बाबतीत विचारलं तर अनेक गोष्टी अशा ह्या आहेत की आपण ह्या जिल्हा परिषद ह्या पदाच्या माध्यमातून त्या गोष्टींना खूप न्याय देऊ शकतो. मग त्या व्यक्तिगत लाभाच्या असतील किंवा सामाजिक विचाराच्या असतील, अशा पद्धतीने आपण सर्व त्या गोष्टींना प्राधान्य देऊन ह्या जिल्हा परिषद. तुम्ही पुढे काय कराल तो भाग पुढचा आहे. सध्या तुम्ही जे ऍक्टिव्हेट आहेत तुमचं सामाजिक कार्य काय? सामाजिक कार्य म्हटलं तर देवस्थानच्या मार्फत आम्ही असणाऱ्या सामाजिक कार्यात सहभागी आहोत. त्याचबरोबर असणारा खरं तर मी 2001 पासून व्यवसाय करतो. व्यवसाय करता करता एक सामाजिक आवड असल्या कारणास्तव मी माझा वेडिंग व्यवसाय असेल, फर्निचर व्यवसाय असेल, हॉटेलिंग असेल, ह्या माध्यमातून ज्या वेळेस समाजाच्या प्रति मी काहीतरी देण्याचं काम करतो. पैसा कमवणे हे सर्वस्व नाही, समाजाची आपण सेवा केली पाहिजे, आपण समाजाचं काही देणं लागतो, सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे, असं आपलं योगदान काय? तेच ना, का पैसा कमवणे हे जरी दुय्यम भाग, परंतु हा समाजाच्या एक व्यवसाय करता करता सामाजिक सुधारणा किंवा समाजासाठी आपण काय देऊ शकतो या माध्यमातून पुढं कसलं योगदान देण्याच्या बाबतीत आपलं काम असतं. मग आता असं का बाबा डोनेशन देणं वगैरे त्या गोष्टी जरी आपण हायलाईट नाही केल्या तरी त्यावेळेस जिथं जिथं गरज आहे ते म्हणजे असं आता म्हणतात का ह्या हाताने केलेलं दान ह्या हाताला कळू नये. परंतु आता तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर तेही पण सांगणं मला काय योग्य वाटत नाही. परंतु सामाजिक माध्यमातून काम करताना त्याचं उत्तरदायित्व करत असताना का ह्या समाजाला कसली गरज आहे, म्हणजे मी डोनेट केल्यानंतर समाज फार मोठा होईल किंवा मी गोरगरिबांना काय मदत वगैरे असं. हा, मग अशा माध्यमातून समजा जे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत गणेशजी गुंजाळ यांची आणि आमची सुरुवातीपासूनची तळमळ हीच राहिली की सामाजिक काम करत असताना तळागाळातल्या सर्व समाजापर्यंत पोहोचून त्याला ते योग्य असा न्याय किंवा योग्य अशा असणाऱ्या शासनाच्या सुविधा किंवा ह्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटी जर म्हटलं तर एखाद्या गरीब कुटुंबाला आपण आर्थिकदृष्ट्या जरी काही फार मदत करू शकलो नाही तर त्याला सेटल होण्यासाठी त्याला काय काय करू शकेल, शैक्षणिक बाबतीतून आपण त्याला काय करू शकतो या संदर्भातून आम्ही ते कार्यरत असतो आणि आहोत. तर मध्यंतरी कोरोनाचं मोठं संकट होतं, जे देशावर संकट होतं, माणसं जगतील का नाही, आपला भाऊ आपली आई बहीण स्वतः जगू की नाहीची शाश्वती नव्हती. कोरोनाच्या काळामध्ये कसे सामोरे गेलात आणि काही लोकांना मदतीचा एखादा प्रसंग? हां, असणारं खरं तर हे करोनाचा हा सर्व मोठी महामारी आपल्याला आपण अनुभवलेली आहे. त्या संदर्भात जर विचार केला तर आम्ही सर्व मंडळी आळ्यातले, मग त्यामध्ये प्रीतम भैया काळे असतील, जीवनशेठ शिंदे असतील, हे पुढच्या टीममध्ये काम करत असताना आम्ही मागच्या टीममध्ये नक्की काम करत होतो हे सर्व जनतेने पाहिलेले. मग त्यामध्ये काय तर तुम्ही जर विचारलं का त्यावेळेस काय तर आम्ही कोणत्याही प्रकारची म्हणजे त्या कोरोनाचा संसर्ग आपल्याला होईल याची भीती न बाळगता असणाऱ्या आजूबाजूचा एखादा पेशंट, म्हणजे त्यावेळेस आपल्याला हे शब्दही माहीत नव्हते का कोविड, त्याच्यानंतर तुमचं याचं ॲडमिट करण्यासंदर्भातले जे काही नवीन मेडिकल फील्डमधले आपल्याला काही शब्द माहीत, टेस्ट करायला काय म्हणतो आपण,
असे काही जे मेडिकल फील्डमधले शब्दही आपल्याला माहीत नव्हते, ते आपल्याला त्यावेळेस समजले. त्या संदर्भात आजूबाजूला कोणी जर पेशंट नक्की त्याला जर तुमचा तो स्कोर हा 13, 14, 18 पर्यंत असणाऱ्या स्कोरचे जे पेशंट आहेत त्यांना आम्ही स्वतःच्या गाडीत नेऊन जिथं बेड उपलब्ध करून देता येईल ते प्रयत्न आम्ही अगदी नारायणगावपर्यंत केलेले आहेत. आता तुमच्या पक्षाकडचा जर विचार केला, तुम्ही इच्छुक आहे, गणेश गुंजाळ इच्छुक आहे, रवी इच्छुक आहे, नंतर तुमचे मयूर पवार इच्छुक आहे. मेळाव्यामध्ये तुमची अशी गोड गोड भाषणं झाली की शरददादा हरकत नाही, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, परंतु लॉबिंग तर होत असतंच. काय तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच. आता आम्ही आमच्या पद्धतीनं, म्हणजे मी जसं आता तुम्ही मला काही प्रश्न विचारतायत त्या पद्धतीने मी पॉझिटिव्ह उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मी समाजाप्रती केलेलं काम हे मला अंतर्मनाला माहीत आहे. त्यामुळं निष्ठा, त्याच्यानंतरचं असणारं सामाजिक काम, याच्यातून पुढं जाण्याच्या उमेदवारी ही मलाच मिळावी असा आग्रह माझा असणार, तसाच आग्रह त्यांचा आहे. मग ह्या बाबतीत जे लॉबिंगच्या बाबतीत जे म्हणताय तुम्ही, तसं पक्ष निष्ठा किंवा पक्षश्रेष्ठी जे वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतील त्यात खात्रीच आहे मला की माझ्या बाबतीतला विचार हा अग्रक्रमानं राहील. आता मला सांगा, जिल्हा परिषद निवडणूक म्हटली की साम दाम दंड भेद पैसे, तर तुम्ही ठीक आहे व्यावसायिक आहेत, खर्च खूप कराल, परंतु कार्यकर्त्यांचा संच लागतो. कसं नियोजन असेल? आता खरं तर ज्यावेळेस मी सांगितलं की ज्ञानेश्वर देवस्थानला काम करत असताना त्या माध्यमातून मी समाजाप्रती आजही आहे. मग असणारं जे तरुण वर्ग आहे तो देखील एक चांगलं विजन घेऊन जाणारा आपला सोबती सहकारी जर आपल्याला पुढं जात असेल तर तो जी आमची टीम आहे, मग त्यामध्ये खरं तर आम्ही तुषार नाना कुराडे असतील, त्याच्यानंतर इकडं आळ्यातून जर पाहिलं तर संजू शेठ कुराडे असतील, जीवन शेठच्या माध्यमातून आपण पाहिलं की मोठा युवा वर्ग ह्या माध्यमातून जीवन शेठचा आळेफाटा परिसरात आहे आणि त्याचाच आपण नेहमी पाहिलेलं आहे की मग त्या पद्धतीने हे सर्व मंडळी माझ्याबरोबर माझ्यासोबत राहतील याची खात्री मला आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सिनियर कोण? बंटी कोकणे, रवी डावखर की मयूर पवार? आता खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिंदे साहेबांच्या सेनेत आम्ही खरं तर पहिलं शिवसैनिक आणि नंतर 2 शिवसेना झाल्यानंतर एक व्यक्तिविचार, मतप्रवाह, मग आपलं कोणाशी जमतंय ह्या हिशोबाने आम्ही आता अपक्ष जे माननीय शरददादा आमदार आहेत, खरं तर अपक्ष असताना आम्हाला रिक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जावं लागत असताना जो दादांनी नंतर जो निर्णय घेतला की सहयोगी आमदार म्हणून शिंदेबरोबर राहण्याचा, शिंदे साहेबांबरोबर राहण्याचा जो निर्णय घेतला त्याच निर्णयाशी आम्ही ठाम राहिलो, दादांबरोबर आम्ही आहोत. तर मला सांगा, मयूर पवार यांचं गाव पिंपळवाडी, मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला शरददादांनी आपले भाऊ उभे केले होते, तर त्यांचा दारुण पराभव झाला. यावेळेला शरददादा पुन्हा आमदार झाले. पिंपळवंडीलाच उमेदवारी मिळावी असाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. प्रसन्न डोके किंवा इथले जे काही शिवसैनिक आहेत त्यांची पण अपेक्षा आहे की ही उमेदवारी आळ्याला मिळावी. आता ती बंटी कोकणेंना मिळावी की रवी डावखरांना मिळावी? खरं तर आता हे जरी असलं, पिंपळवंडी कसं आहे, प्रत्येकाला प्रत्येक गावाची अस्मिता असते, परंतु हे गटाची रचना पाहिलं तर अगदी पिंपरी सुद्धा आहे, उमरज आहे, त्यांच्याही अपेक्षा मोठी गावं, वडगाव आनंद आहे. आळे आणि पिंपळवंडी ही मोठी गावं आहेत. मोठी गावं आहेत, बरोबर आहे. तर सामाजिक भाव म्हणजे भौगोलिक समानता जर पाहिली तर त्या हिशोबाने मला वाटतंय की वरिष्ठ मंडळींनी तो निर्णय घेत असताना पिंपळवंडीचा, आता कसं आहे, पिंपळवंडीला गेली 10 वर्ष हे प्रतिनिधित्व जिल्हा परिषदचं मिळालेलं आहे. त्या अनुषंगानं आम्ही सुद्धा अग्रेसर अशा ह्या भूमिकेवर राहणार की ही उमेदवारी आळाफाट्याचं विस्तारीकरण पाहता, असणारं आळ्याचं विस्तारीकरण पाहता आणि शैक्षणिक संकुल असेल, रेडा समाधी मंदिर अधिष्ठान असेल आणि इथली पूर्ण व्यापारीकरण पाहता मला असं वाटतंय की ती उमेदवारी ह्या परिसरात मिळाली तर हे उत्तम राहील. तुमचा मुद्दा लक्षात आला की ही उमेदवारी
आळ्याला मिळावी. आता आळ्यामध्ये तुम्ही तिघेजण इच्छुक आहात, म्हणजे गुंजाळ, बंटीदादा कोकणे, रवी डावखर. आता तिघांपैकी कसं नियोजन असेल, का तिघापैकी कोणालाही मिळेल तर चालेल, का ती बंटीदादा कोकणे यांनाच मिळायला हवी? हा तोच विषय आहे की आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आळ्याला एक वैचारिक बैठक आहे, गावाला बैठक आहे. आम्ही नेहमी मोठमोठं ते धर्मकार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल तर आम्हाला अगदी लहानपणापासून माहीत आहे की आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत, मग त्यामध्ये नेतादादा असतील, अण्णा असतील, भाऊदादा, माऊली शेठ, हे मंडळी एक एकोप्याने बसून त्याच्यात विजू सरांची पण उमेदवारी आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. पक्ष वेगळा. मग आम्ही तिघांच्या बाबतीत आमचे जे वरिष्ठ मंडळी आहेत इथले, ते आम्हाला एकत्र बसून त्या संदर्भातली चर्चा घडून आणून त्यात योग्य तो निर्णय घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील. समजा तुमच्या पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी जर पिंपळवंडीला गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जर विजय कोराड्यांना मिळाली, तर गावचा एक ग्रामस्थ म्हणून विजय कोराड्यांना पाठिंबा असेल? आता तेच मी सांगतोय, जर गावच्या मीटिंगमध्ये विजू सरही येऊन बसले आणि आमचं गाव, नाही, माझा मुद्दा समजून घ्या. जर तुमच्या पक्षाची जिल्हा परिषदेची उमेदवारी पिंपळवंडीला गेली, आळ्याला संधी मिळाली नाही आणि ती विजय कोराड्यांना त्यांच्या पक्षाकडनं संधी मिळाली, एक गावचे ग्रामस्थ म्हणून विजय कोराड्यांना पाठिंबा असेल का? तो आता विषय परत पक्षनिष्ठेचा येतो. त्यावेळेस जे असन तर ते पक्ष म्हणून पक्षनिष्ठेबरोबर काम करत असताना तोही निर्णय घ्यावा लागेल आणि पक्षाबरोबर ठाम राहून त्या पद्धतीचं नियोजन त्यावेळेस करावं लागेल. आता जर ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि विजय कोराड्यांना उमेदवारी नाही मिळाली, तर तुम्ही एक गावचे आहात, विजय कोराड्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा. आता तो विजू सरांच्या बाबतीतलं मी पाठीमागे सांगितलं होतं, त्यांची वैचारिक पातळी खूप उंचीची आहे. त्यामुळं ते त्यावेळेचा निर्णय तो मी सांगितलं की बाबा आम्ही गावातले सर्व म्हणजे आता जे ॲक्टिव्ह मंडळी आहेत ते आणि जुने जाणते मंडळी यांच्यात बसून आमचा तो एक निर्णय काय होईल त्या बाबतीत विजू सरांचा निर्णय तो त्यांचा वैयक्तिक राहील. त्या संदर्भातलं मला अधिकचं काय पण एक बाबा ग्रामस्थ आहे, मी ह्या गावचा आहे, उमेदवारी मला मिळाली म्हणजे बंटी कोकणेंना, तर सरांनी गावचा माणूस म्हणून पाठिंबा द्यावा असं वाटत नाही? हा, ही माझी अपेक्षा असणार. माझी अपेक्षा का विजू सरांनी मला पाठिंबा द्यावा, तशी माझ्याकडून पण विजू सरांची अशी अपेक्षा असणार. बंटी हा आपल्याच गावचा आहे, बंटीने देखील जर उमेदवारी पिंपळवंडीला गेली तर बंटीने माझं काम करावं. ही गाव गाड्यातली ही अपेक्षा एकमेकांशी असणं साहजिक आहे, ती का नसावं असं असणार. आता मला सांगा, बंटी कोकणे, विजय कोराडे, रवी डावखर आणि गणेश गुंजाळ या चौघांमध्ये उजवा उमेदवार कोण? आता उजवा तसं मी सांगितलं का पक्ष श्रेष्ठी जे मंडळी आहेत त्यांना तो विषय वेगळा. आता पक्षाचा विषय घडीवर बाजूला, ह्या चौघांमध्ये स्मार्ट काम करणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा, समोरच्याच्या मनात काय आहे ते ओळखून काम मार्गी लावणारा कोण? साहजिकच. आता मला हा प्रश्न विचारल्यानंतर मलाच म्हणणार ॲक्टिव्हिटी राजकारणात, समाजकारणात, का तुम्ही म्हटले अगदी बरोबर आहे की समाजाची एक आपुलकीची नाळ जोडत असताना, का समाजाच्या पार अगदी तळागाळापर्यंत जाऊन काम करत असताना समाजाला कसली गरज आहे याची नेमकी ज्याला जाण आहे, त्या संदर्भातले प्रश्न, त्याच्यानंतर समाजाशी असणारी वावरण्याची पद्धत किंवा समाजाला खरोच कसली गरज आहे अशी गोड भाषणं, गोड आपण जे आश्वासनं देतो त्याची गरज समाजाला नाही, तर समाजाचा असणारा नेमका प्रश्न. तुम्ही अगदी मला खरोखर छान प्रश्न विचारला. करोनाच्या नंतर देखील अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला त्या समाजापर्यंत आता अगदी वर्षभर पाऊस चालू आहे. कांद्यांच्या बाबतीतला जर विचार घेतला तर आज असे शेतकरी आहेत की ती कांद्याची फुगवणच झाली नाही. म्हणजे हा प्रश्न तळागाळातला आहे. पहा, आम्ही आता तुम्ही प्रश्न विचारणार तर आम्ही गोड बोलणार, स्टुडिओमध्ये सांगणार, तुम्हाला तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार, पण ह्या गोष्टी त्या ग्राउंडच्या आहेत. त्या गोष्टींचं आत्मसात करून त्याला एक योग्य पर्याय देऊन समाजाप्रती कसं काम करता येईल याची ॲक्टिव्हिटी प्रत्येक उमेदवाराकडे आहे आणि ती माझ्याकडे आहे असं मला वाटतं. मला सांगा, जिल्हा परिषद निवडणुकीला उमेदवारी तुम्हाला मिळावी असं तुमचं म्हणणं आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव नाही ही वस्तुस्थिती आहे, प्रामुख्याने कांद्याला पण नाही. बिबट्याची समस्या मोठी आहे.
विजय कोरडेंनी तो विषय हातामध्ये घेतलेला आहे. बिबट्याचा विषय मार्गी लावा म्हणून तुमचे प्रयत्न काय असतील. तुमचे नेते शरददादा सोनवणे निवडणुकीच्या अगोदर म्हणाले एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. त्यांनी उपोषण केलं, आंदोलन केलं. आज बिबट्याची संख्या 2000पेक्षा जास्त आहे. शासनाने जे काही निर्णय घेतलेत त्याची इम्प्लिमेंट फार लवकर होईल असं वाटत नाही. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा मानवावर, पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. लोकांचं जे शेतकऱ्यांचं जे धन आहे त्याला धोका पोचतोय. शेतकरी, सर्वसामान्य माणूस बिबट्याच्या समस्येने त्रासलेला आहे. नक्कीच खरं तर हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहेच, परंतु या प्रश्नाला जसं की त्या दिवशी एक विशेष अशी बैठक याच्यात पार पडलेली आहे आणि ती विशेष बैठक पार पडत असताना ते काही महत्त्वाचे निर्णय त्या निमित्ताने झालेले आहेत. त्या माध्यमातून आपण दादांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं की शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते कार्यवाहीने, त्याला तातडीने ते निर्णय कार्यवाहीत होतील. खरं तर शेड्यूल 2 मधून 1 मध्ये घेतल्यानंतर त्याच्या असणारे त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या निमित्तानं त्याचा बराचसा इफेक्ट या निमित्ताने पडेल. किंवा बिबट निवारण केंद्र करण्याच्या बाबतीत किंवा आस्तरे बिबट नर एका बाजूला, मादी एका बाजूला आणि नसबंदीच्या बाबतीतले जे अग्रेसर जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांनी नक्कीच फायदा होईल आणि त्या पद्धतीने सरकार देखील ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, त्यामुळं तर ते पिंपरखेडला एवढ्या याच्यात आले आणि त्यांनी त्या गोष्टीत लक्ष घालून त्याच्यानंतरच्या ज्या कार्यवाही आहेत त्या संदर्भात आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे सर्व त्या बाबतीत प्रयत्नशील आहेत आणि ते करतायत. फक्त जुन्नर तालुक्यामध्ये 2000पेक्षा अधिकचे बिबटे आहेत असं या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सभागृहात सांगितले. आता नसबंदीचा विषय तुम्ही काढला. अवघ्या 5 मादी बिबटची नसबंदी केली जाणार आहे. नसबंदीसाठीचं मेडिसिन परदेशातून आणलं जाणार आहे. त्याची व्हॅल्यू फक्त 2 वर्षाची असणार आहे. त्याची मंजुरी मिळायला 2-3 वर्षाचा अधिकचा काळ जाणार आहे. तोपर्यंत काय? आता कसं आहे, आता हे पहिल्यापासून हा प्रश्न, आता अलीकडच्या काळात हा प्रश्न खूप उद्भवत गेलेला आहे आणि असणाऱ्या प्रसंगाला आपण सावधगिरी बाळगणं, त्या संदर्भातल्या असणारे काही उपाययोजना करणं, ह्या संदर्भात सरकार देखील ॲक्टिव्ह आहे आणि त्या संदर्भात आपण म्हणजे जनजागरण करत असताना आपण प्रत्येक वाडी वस्त्यांवर किंवा प्रत्येक ठिकाणी पहा, आता ह्या बाबतीतला निर्णय करत असताना उपाययोजना हाच महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणता का त्याची व्हॅलिडिटी 2 वर्षाची आहे, मग आपण ते नसबंदीच्या बाबतीत ते पुढं जायचं कसं, ह्या साऱ्या गोष्टी जरी असल्या तर उपाययोजना करत असताना सरकार तर काही कुठं कमी नाही असं दिसतंय. विजू सरांनी ते ॲप काढलं, त्या माध्यमातून ती जनजागृती कर. विजय कोरडे जर सरकारने निर्णय घेतला नाही तर कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. हा बरोबर ना, मग त्यांच्या पद्धतीने त्यांचंही बरोबर आहे, पण सरकार निर्णय घेत नाही असंही नाही. सरकारने फक्त चर्चा केली. मागच्या वेळेला चर्चा झाली, पुढच्या मीटिंगमध्ये आपण याच्यावर विषय घेऊ असं म्हणाले. तरी आता पहा ना, जे असणाऱ्या ग्रामीण भागातलं शाळेंचं शेड्यूल त्यांनी घाईत हे केलेलं आहे. 9:30 ते 4:30 अशा दरम्यानची शाळा केली. 1 मिनिट मला माफ करा, मी तुम्हाला थांबवतो. शाळेचं वेळापत्रक बदललंय. हो, शाळेचं वेळापत्रक बदलून तुम्हाला असं वाटतं बिबट्याचे हल्ले थांबतील? बिबट्या सकाळी 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता रानोमाळ बिबटे दिसतात. नाही, आता हल्ल्यांचे ज्या कालावधी आहेत त्या तर आपण पाहतो सायंकाळच्या वेळेस आहेत. मग जे असणारं जे आपले लहान लेकरं आहेत त्यांना एका विशिष्ट वेळेत ते घरात कसे पोचतील ह्या हिशोबाने, आता मी म्हटलं त्याप्रमाणेच का जरी आपल्या हातात काही आत्ता जरी नसलं तरी आपण उपाययोजना सरकारच्या माध्यमातून, काय होतं ज्यावेळेस सरकार पुढे येऊन त्या संदर्भातले काही उपाययोजनाच्या संदर्भात राहतात त्याच वेळेस ह्या गोष्टी प्राधान्याने जनसमानसा देतात. आपण समजा एक बंटी कोकणे, एक विजू सर ही चळवळ घेऊन हातात घेऊन याच्यात जरी म्हणजे बदल करणार असेल तरी याला सरकारी मदत, सरकारच्या असणारे सगळ्यांची साथ पाहिजे. सगळ्यांची साथ पाहिजे. मग सगळ्यांची साथ मिळत असताना
सरकार महत्त्वाचंच आहे ना याच्यात. जो ह्या आम जनतेला न्याय देणारं कोण आहे? जो सरकार आहे. मग सरकारच्या माध्यमातून त्यांनी आता मला असं वाटतंय की मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यात विशेष लक्ष घातलेलं आहे. शाळेचं जरी वेळापत्रक म्हटलं तर ही त्याचीच बाब आहे का उपाययोजना कशा अजून अधिक चकाष्ट करता येईल. त्या दिवशी शिंदे साहेबांनी पिंपरखेडला सांगितलं का ह्या परिसरात जिथं बिबट प्रवण क्षेत्र आहे त्या परिसरात सतर्कता बाळगणं, मग ते अधिक वन अधिकाऱ्यांनी तिथं विशेष लक्ष देणं, ह्या उपाययोजना सरकारच करू शकतं. एक माणूस कुणी करू शकत नाही. त्यामुळं सरकारच्या साथीनं समजा असणाऱ्या आमच्यासारख्या काही मंडळींचं, तुम्ही पत्रकार मंडळी आहेत, तुमच्याकडं काही अशा उपाययोजना आहेत, याचं सर्वांगीण एक आराखडा तयार करून विजू सरांचं काम चांगलं आहे. त्यांनी ते ॲप तयार केला आहे का आपण ह्या बाबतीतला प्रश्न हा केंद्रापर्यंत कसा पोचू शकू, अधिकाधिक आपल्याला या समस्येचं गांभीर्याने विचार कसा केला पाहिजे. ह्या बाबतीत जे विजय सर प्रयत्नशील आहेत, त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांना देखील ह्याबाबतची आमची साथ आहेच. परंतु विजू सरांनी ह्या सरकारच्या बाबतीतल्या देखील गोष्टी लक्षात घेऊन असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत की मग सरकारचं म्हणजे असणारे अधिकारी, असणारं स्थानिक लोक यांचे आपल्याला मदत करून ह्या प्रश्नाला कसं हाताळता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही रेडा समाजाचे अध्यक्ष होता की आहे? नाही, होते. तुम्ही वारकरी संप्रदायाचं पण हे करता. तिथं सेवा करत असताना, पंढरपूर आळंदीला जाताना तुम्ही वारकरी संप्रदाय वाढावा, त्याची जपणूक व्हावी, असा तुमचा प्रयत्न नेहमी असतो. आपल्या मुलाखतीची सांगता एखाद्या अभंगाने? आता खरं आहे, मुलाखत घेत असताना आपला पूर्ण जो परिसर आहे, हा समाज आहे, आपला तालुका आहे, हा शिवरायांच्या पदस्पर्शानं पुढे झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ह्या चारही मावंड्यांच्या पदस्पर्शानं पुढे झालेला आळेगाव आहे. त्यामुळं इथं ही जी सामाजिक व्यवस्था पाहताना इथं संत विचार फार महत्त्वाचे आहेत. आणि हे संत विचार असल्या कारणानं काय आपली जी सुबकता आहे, सामाजिक शांतता आहे किंवा स्थैर्य आहे, ह्या संदर्भात ह्या संतांचेच आशीर्वाद ह्या आपल्या पूर्ण जुन्नर तालुक्याला आहे असं आपण मानतो. खरं तर आळ्याच्या संदर्भात जर म्हटलं तर त्याचं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे का जो प्रसंग आहे, माऊलींनी तिथं रेड्याला वेद बोलवले, पुढं नेवाशाला, पैठणला वेद बोलवल्यानंतर तिथून नामदेव महाराजांचे जे वर्णन आहे का आळंदीपर्यंत, त्याचं वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी असं केलेलं आहे, घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा, साष्टांग ब्राह्मणा नमन केले. म्हणजे तिथं पत्र घेतलं, शुद्धीपत्र, पुढं पैठणला घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा, साष्टांग ब्राह्मणा नमन केले, मागून या म्हैसा नेवास्यासी आले, प्राकृतपै केली गीतादेवी, प्राकृतपै केली गीतादेवी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती म्हणे ज्ञानदेवा. आणि पुढं असं आहे की येऊन या उतरले आळीचे बनी, पशुतयस्थानी शांत झाला. आणि मग पुढं हे चारही भावंड पुढं अलंकावधी निजस्थानं प्रवेशली, असं ह्या पूर्ण याचं उल्लेख आहे. म्हणून पैठण ते आळंदी हा प्रवास किंवा आपला संत वाङ्मयातून असणारी आपली सुबकता ही फार ह्या तालुक्यासाठी, ह्या समाजासाठी महत्त्वाची आहे. आळे ही पुण्यभूमी आहे. या ठिकाणी रेडा समाधी आहे. संस्कार, संस्कृती जतन या परिसरामध्ये केलं जातं. आणि या विभागाचं जिल्हा परिषद नेतृत्व करण्याची मला संधी द्यावी अशी बंटी कोकणे यांची मागणी आहे. त्यांच्या पक्षाकडून इतरही मंडळी काही इच्छुक आहेत, परंतु मी निष्ठावंत आहे, होतकरू आहे, समाजाप्रती मला नेहमी आदर राहिलेला आहे. रंजल्या गांजल्यांना मदत करण्याची माझी सदैव भूमिका राहिलेली आहे. मी आजवर अनेकांना मदत केली, परंतु केलेली मदत ही हाताची त्या हाताला कळू नये, त्यामुळे मी ते सांगणार नाही, अशी ही त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. आता आळे हे गाव मोठं आहे. पक्ष नेत्यांनी जर जिल्हा परिषदेची संधी आळेला दिली तर बंटी कोकणे यांचा दावा आहे. परंतु अजूनही दोन इच्छुक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रवी डावकर आहेत, गणेश गुंजाळ आहेत. नेते या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतील आणि बंटी कोकणे यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी देतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया.
बंटीदादा कोकणे, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, सगळ्या प्रश्नांवर खुलेआम चर्चा केली. आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.